देशासाठी झटणाऱ्या शौर्याला जातीने थेंबात वेध नाही. सुभाषियांच्या हुंकारातून जागा झाला देश स्वतंत्र, त्यांच्या खूनदोच्या घोषात जळला स्वातंत्र्याचा मंत्र. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत फासावर चढले. आझाद आणि झाशीची राणी मातृभूमीसाठी प्राण देत गेले. आणि याच बलिदानातून आम्हाला मिळाली एक नवीन ओळख, स्वाभिमान, अधिकार, समानता आणि भारताची स्वतंत्र शैली. स्वातंत्र्याने दिली आम्हाला बोलण्याचे, जगण्याचे अधिकार, स्वप्नांना दिली उभारी. आज आपण जगतो निर्धार, आज आपण जगतो निर्धार. मित्रांनो, स्वातंत्र्य हे एखाद्या कागदावरील शब्दांनी मिळालेले नाही, तर रक्त, अश्रू आणि बलिदानाच्या ज्योतीतून जन्मलेले आहे. हजारो वीरांनी आपल्या या देशासाठी प्राण दिले, कारण त्यांना स्वातंत्र्याची खरी किंमत ठाऊक होती. भारतरत्न श्री भगतसिंग यांनी म्हटले होते की स्वातंत्र्य ही कोणाची भीक नसते, ते मिळवण्यासाठी रक्त, त्याग आणि शौर्य लागते. आज आपण स्वातंत्र्याच्या 77 पेक्षा अधिक वर्षांनंतर उभे आहोत. तरीही एक प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे की स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले. सर्वप्रथम स्वातंत्र्याने आम्हाला दिला अस्तित्वाचा श्वास. पूर्वी आपल्याला श्वासही घेता येत नव्हता. आज आपण कुठेही जाऊ शकतो, आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. पूर्वी आपण आपले विचार मांडू शकत नव्हतो. आज एक सामान्य नागरिकही देशाच्या धोरणावर स्वतःचे विचार मांडू शकतो. स्वधर्म परधर्म श्रेयः, परधर्म भयावह. स्वतःचा धर्म, स्वतःची ओळख, स्वतःचा पंथ जपण्याचाही अधिकार आपल्याला नव्हता, आणि हा अधिकार आपल्याला स्वातंत्र्याने दिला. ज्यांच्या रक्ताने राष्ट्र फुललं, ज्यांच्या स्वप्नांनी स्वातंत्र्य बहरलं. आज आपण जगतो अभिमानाने, कारण ते अंधार चिरून सूर्य ठरलं. स्वातंत्र्याने आपल्याला दिले मोकळेपणाचे पंख. आज आपण मोकळेपणाने आपले निर्णय घेऊ शकतो. जर हे स्वातंत्र्य नसतं तर काय आपण आज या स्पर्धेमध्ये येऊन इथे भाषण देत असतो? तर नाही. स्वातंत्र्याने दिला शिक्षणाचा हक्क. आज आपण शाळा कॉलेजांमध्ये जातो. डॉक्टर, इंजिनियर, IAS, वैज्ञानिक होण्याची स्वप्ने पाहतो. ही स्वप्ने, ही आशा, ही आकांक्षा गुलाम भारतात केवळ स्वप्नेच राहिली असती, वास्तव नाही. स्वातंत्र्याने दिली हक्काची आणि कर्तव्याची जाण. आज संविधान आपला संरक्षक आहे. आपल्याला मत देण्याचा अधिकार, धर्म पाळण्याचा अधिकार आहे. हे सर्व आपल्याला स्वातंत्र्याने दिले. हक्क दिले स्वातंत्र्याने, कर्तव्याचे भान दिले. अंधारातून बाहेर काढून प्रकाशाचे दान दिले. राष्ट्र झालं नवभारत, नवी उमेद जागेली. स्वातंत्र्याने आम्हाला पुन्हा जगण्याचं भान दिलं. स्वातंत्र्याने आम्हाला दिले आर्थिक स्वावलंबनाचे दान. आज आपला भारत जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था आहे. आज आपण डिजिटल इंडिया, मेड इन इंडिया तसेच स्वच्छ उत्पादन यांच्यासाठी उपक्रम राबवतो. हे सर्व स्वातंत्र्यामुळे. स्वातंत्र्याने दिले विचारांचे तिरंगाई रंग, केशरी धैर्य, पांढरी शांती आणि हिरवे समृद्धीचे स्वप्न. आज आपण चंद्रावर पोहोचलो. IT क्षेत्र विस्मयकारकपणे वाढले. इस्रो जगाला थक्क करत आहे. हे सर्व आपल्या भारतीय स्वातंत्र्याने दिलेले वरदान आहे. त्यामुळे आपण एक प्रश्न आपल्या मनातल्या मनात स्वतःला विचारला पाहिजे की या स्वातंत्र्याचे मोह आपण जपतो का? ज्या बलिदानी वीरांनी ज्या भारत देशाचे स्वप्न पाहून त्यांच्या प्राणांची आहुती दिली, त्या बलिदानी वीरांच्या स्वप्नातील भारताकडे आपण जात आहोत का? की आपण स्वातंत्र्याची किंमतच विसरलो आहोत? आणखी काही नाही, काळजी वाटते. कारण काहींना हेही माहित नाही की स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं, काय उलगडून दिलं आणि किती मोठं उत्तरदायित्व आपल्या खांद्यावरती ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच अशा या स्पर्धेमध्ये विषय मांडावा लागतो की स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले. कारण आता आली आहे की आपण जागा व्हावं आणि वीरांच्या स्वप्नातील भारताकडे वाटचाल करावी. आदरणीय परीक्षकांनो, स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले? उत्तर सोपे आहे. स्वप्नांची ताकद, आवाजाची हिंमत, जगण्याचा अधिकार आणि भारत नावाची ओळख. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आपल्या स्वातंत्र्याचे मोल, स्वातंत्र्याची दिलेली संधी आणि अधिकाराची जाणीव होते. चला तर मग मिळून एक वचन घेऊया. वचन हे की आपण आपल्या भारताचे स्वातंत्र्य जपू, त्याचे रक्षण करू आणि बलिदानी वीरांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी हातभार लावू. आपल्या देशाला समृद्धीकडे, एकतेकडे, प्रगतीकडे घेऊन जाऊ. हे बोलून मी कोड क्रमांक 22 स्वातंत्र्याचा अभिमान बाळगणारी आपल्या सर्वांना प्रणाम करते आणि माझ्या वाणीस पूर्ण विराम देते. धन्यवाद.